धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिक कराडवरती मान्य न्यायालयानं आज आरोप निश्चिती केलेली आहे. कट रचून संगनमतानं ह्या वाल्मिक कराडनी संतोष भैया देशमुख यांची हाल हाल करून हत्या करण्यामध्ये त्याची भूमिका निभावलेली आहे. खऱ्या अर्थानं मानव जातीला काळीमा फासण्याची गोष्ट, फासल्यासारखी गोष्ट, आणि ही अत्यंत व्हेरी रेअर केस आज या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आलेली आहे. अहो, त्या बांगलादेशमधल्या लोकांनी जितके हालहाल करून एका हिंदूला मारलं, तसेच त्यापेक्षाही क्रूर हाल संतोष भैया देशमुखांचे ह्या भारतात झालेले आहेत. म्हणून भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आणि त्या घटनेमध्ये सहभागी असलेला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड होता. तर वाल्मिक कराडला फासावर चढवलं गेलं पाहिजे, ही सर्वसामान्य सर्व समाज बांधवांची, मराठ्यांची असेल, ओबीसींची असेल, दलितांची असेल, सगळ्यांची ही भूमिका आहे, ही मी सुरुवातीला सांगू इच्छितो. आणि वाल्मिक कराड हा माझा खास माणूस आहे हे असं वारंवार धनंजय मुंडे यांनी बोललेलं आहे. धनंजय मुंडे यांना काही दिवसापूर्वी परळीतल्या त्या ऑफिसमध्ये गेल्यावर वाल्मिक कराडांची अशी आठवण आली आणि ते त्यांनी तसं जाहीर व्यक्तही केलं की आज आपला माणूस असायला पाहिजे होता. मला एक सांगा, म्हणजे याचा अर्थ वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्याच इशाऱ्यावरनं सगळ्या गोष्टी करत होता, ही गोष्ट सिद्ध व्हायला लागलेली आहे. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जी काही बीडमध्ये वाल्मिक कराड आणि टोळी, ह्या टोळीनं जी काही खंडण्या वसूल केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, खून केलेल्या आहेत, आणि त्यात वंजाऱ्यांना सुद्धा सोडलेलं नाही, वंजारी समाज बांधवांच्या सुद्धा हत्या ह्या वाल्मिक कराड आणि गँगने केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या टोळ्यांचा जर प्रमुख आका कोण असेल तर ते धनंजय मुंडे आहेत. आणि धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा झालाच पाहिजे अशी विनंती मी सकल मराठा समाजाच्या वतीनं करतोय. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड आणि गँग जी आहे, ही जी टोळी आहे, ह्या टोळीचा प्रमुख आका म्हणून यांच्यावर मकोकाच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आज आपण आरोप निश्चिती करणं गरजेचं आहे. एकदा जर अशी प्रवृत्तीचं मूळ आपण खोडून काढलं तरच ती पुढे वापणार नाही, हे सगळ्या महाराष्ट्राला समजून येईल. आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की हे मुळापासून ह्या अशा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या खोडून काढल्या पाहिजे, उपडून काढल्या पाहिजे. आता ती वेळ, तो निर्णय घेण्याची वेळ देवेंद्रजी यांच्याकडे आलेली आहे आणि तसा ते निर्णय करतील अशी अपेक्षा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो.